पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं। त्यानंतर 8च महिन्यात तो पुतळा कोसळला। त्यामुळे राज्यात सर्वत्र या पुतळ्याचे कोसळल्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत। तर या पार्श्वभूमीवर काल नारायण राणे कुटुंबीय व आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये देखील राडा पाहायला मिळाला आहे। या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आहेत। दादा, काय सांगाल, काल जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरनं जे काही सध्या राज्यात घडतंय? कालचा तो जो सगळा प्रकार पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे याचं गांभीर्य तिथं कोणालाच नव्हतं। प्रत्येकजण आपलं राजकारण साध्य करायचा प्रयत्न करत होते। काल तिथं राज्याचे 2 विरोधी पक्ष नेते, एका पक्षाचा युवा नेता आणि एका पक्षाचा प्रदेशाचा अध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला एक माजी केंद्रीय मंत्री, आजी खासदार, एक माजी खासदार, जो काही काल प्रकार झाला, हे देश चालवणार आहेत पुढे? त्या विषयाचं काही गांभीर्य नाही। नळावरचं भांडण किंवा बांधावरचं भांडण तरी याच्यापेक्षा बरं असतं। म्हणजे महाराजांचा पुतळा पडणं हे शिवप्रेमींना एक धक्का झाला। असं कुठल्या त्या नेत्याला पाहिल्यावर मला वाटलंच नाही की यांना काही धक्का बसलाय। मी घरात बाहेर काढून मारू, तुम्ही इथं कशाला आले, तिकडून त्यांनी काय घोषणा दिल्या, हे अत्यंत म्हणजे पोरखेळ। आणि हे आमचं महाराष्ट्र चालवणारे हे नेते काय, यांना विषयाचं गांभीर्य नाही आहे। महाराजांना काय, महाराजांच्या आत्म्याला काय त्रास झाला असेल, काय करायला ते खाली बसून? या महाराष्ट्रात कुणी कुठेही जाऊ शकतो, या देशात कुणी कुठू शकतो। आता काश्मीरमध्ये लोक जमीन घेऊ शकतात, मग तुम्ही इथं का आले, तुम्ही तिथं का गेले? आणि त्यांना ह्याचंही भान राहिलं नाही। यांच्या धक्काबुक्कीत त्या स्मारकाच्या काही दगड पडले, काय आहे काय? आज अजित पवार गटाकडनं देखील आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात काय सांगाल? नाही, खरंच जर त्यांच्या आत्म्याला क्लेश झाला असेल तर अजित पवार स्वतः या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत। त्वरित त्यांनी चांगल्या तज्ज्ञ लोकांच्या हातून तो पुतळा पुनर्स्थापित करावा, चांगला करावा, तर ते खरं आत्मक्लेश। जनभावनेचा रेटा आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून जर त्यांनी आत्मक्लेश केला असेल त्याला काही अर्थ नाही। मला वाटतं जेवढ्या तातडीने आणि जेवढ्या लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं उभारला जाईल तेच खरं आत्मक्लेश आहे। विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे सध्या सर्वत्र राज्यात राजकारण सुरू आहे। काय वाटतं आपल्याला? बिलकुल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडण्याचं राजकारण या विधानसभेच्या निवडणुकीत तो विषय घेऊन राजकारण होणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा राजकारणाला थारा देत नाही। या विषयाकडे आम्ही गांभीर्याने पाहतो। या विषयामध्ये खरंच जर कुणाला आत्मक्लेश करायचा असेल आणि खरंच जर दोघांना असेल तर सरकार आणि विरोधी पक्ष यांनी एकत्र बसून शांततेचं आव्हान करून पुनर्स्थापित महाराजांचा पुतळा केला पाहिजे असं मला वाटतं। एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण न करता आणि सत्तेतील ज्यांनी काही आता सध्या आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे ते न करता राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्यांनी एकत्र बसून पुन्हा एकदा तिथे चांगला पुतळा उभारावा आणि महाराजांना एक प्रकारे त्या निमित्ताने अभिवादन करावं, असं मनसेचे प्रवक्ते तथा प्रकाश महाजन यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मालेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।